जो कोणी शस्त्र उचलेल त्याला परिणामांना सामोरं जावं लागेल, गोळीला उत्तर गोळीनंच दिलं जाईल असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत नक्षलवादाच्या मुद्द्यावर बोलताना दिला। चर्चा करण्यास तयार असणाऱ्यांसोबत सरकार निश्चितपणे संवाद साधण्यास तयार आहे, मात्र हिंसक मार्ग स्वीकारणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा विश्वास अमित शहांनी यावेळेला दिलेला आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त असल्याचा दावा देखील केला। गोळीला उत्तर गोळीनंच दिलं जाईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा। नक्षलवादातून देशाची मुक्तता झाल्याचा शहा यांचा दावा। जो हमारे जवानों पर, किसानों पर, आदिवासियों पर, बच्चों पर गोली चलाता है उसका जवाब गोली से देना चाहिए। यही शासन का होता है, यही शासन का नियम होता है। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत नक्षलवाद्यांना शस्त्र खाली ठेवण्याचं आवाहन केलं। शस्त्र खाली ठेवणाऱ्यांना सरकार मदत करेल, पण शस्त्रांनी हिंसा करणाऱ्यांना आता कठोर उत्तर दिलं जाईल। नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवावी, अन्यथा सरकार आता गोळीला गोळीनं उत्तर देईल असा थेट इशाराही शाह यांनी दिला। लोकसभेत नक्षलमुक्त भारत या विषयावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। देशाला दीर्घकाळापासून नक्षलवादाचा त्रास होता, मात्र आता त्यातून देशाची मुक्तता झाली आहे। बस्तर विभागातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आलाय अशी घोषणा त्यांनी केली। देशातील 12 राज्य नक्षलवादानं प्रभावित होती। डाव्या विचारसरणीमुळे या राज्यांमध्ये नक्षलवाद पसरला होता, मात्र आता बस्तर परिसरातून नक्षलवाद जवळपास संपुष्टात आलाय। लाल दहशतीमुळे त्या भागात विकास झाला नव्हता, मात्र आता बस्तरमधील प्रत्येक गावात शाळा उभारण्यात आल्या। यापुढे जो कोणी शस्त्र उचलेल त्याला कायद्यानं उत्तर दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं। पूरे देश को तो 2014 में नरेंद्र मोदी जी की सरकार आने के बाद देश के हर गरीब को घर मिला, गैस मिला, शुद्ध पीने का पानी मिला, 5 लाख तक का बीमा मिला, प्रति व्यक्ति प्रति माह 5 किलो अनाज मुफ्त मिला। ये बस्तर वाले क्यों छूट गए? देशातील विरोधकांना त्यांना नक्षलवाद्यांची सहानुभूती आहे, पण आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी काही केलं नाही। नक्षलवादी विचारणीनुसार सत्ता बंदुकीच्या जोरावर मिळते। नक्षलवाद्यांनी आदिवासी युवकांना भडकावून त्यांना शस्त्र दिली आणि हिंसाचाराच्या मार्गावर नेलं। नक्षलवादाचा विकासाशी काहीही संबंध नाही, उलट नक्षलवादामुळे त्या भागांमध्ये विकास थांबला होता असा थेट आरोप शहा यांनी काँग्रेसवर केला। रेड कॉरिडॉरमध्ये नक्षलवादामुळे गरिबी वाढली आहे। नक्षलवाद्यांनी शाळा जाळल्या, त्यामुळे आदिवासी मुलांना शिक्षण मिळू शकलं नाहीये। 75 वर्षात 60 वर्ष काँग्रेसचे सरकार होते, मग आदिवासी विकासापासून वंचित का राहिले? देश अनेक वर्ष नक्षलवादामुळे त्रस्त होता आणि आता नक्षलमुक्त भारताच्या दिशेनं सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास होत असल्याचा दावा शहांनी केला। भोले भाले आदिवासियों के सामने रखा था कि हम आपके अधिकार के लिए लड़ रहे हैं, हम आपको न्याय दिलाने के लिए लड़ रहे हैं, हम आप विकास से महरूम रह गए हो इसलिए लड़ रहे हैं। मान्यवर, आज बस्तर से नक्सलवाद लगभग समाप्त हो चुका है। नक्सलवाद की जो लोग यहां पर वकीलात कर रहे थे उनको कि ये 70 से अब तक क्यों नहीं मिला। माओवादाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळवलं। आता माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आहे। गडचिरोली सारख्या भागात आता विकासाचं नवं चित्र उभं राहत असून लोकशाहीची मुळं बळकट होत आहे। माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली असून आता तिच्या पुनरुज्जीवनाला आळा घालणं हे पुढील मोठं आव्हान असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये माओवाद हा जवळपास संपुष्टात आणला आणि जवळपास आमच्या 244 पोलिसांनी
हा माओवाद संपवण्याकरता शहीदी दिली, पण आज एक प्रकारे महाराष्ट्र माओवादापासून मुक्त करण्याचं काम केल्याबद्दल पोलिसांचं मी अभिनंदन देखील केलं. नक्षलवादाचा बंदोबस्त करण्याऐवजी डाव्या कडव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत आघाडी करून सत्तेत राहण्याची काँग्रेसची मजबुरी होती. नक्षलवादाविरोधात समर्थपणे लढण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, धोरण लकवा यामुळे एका गावातून सुरू झालेला नक्षलवाद 12 राज्य आणि 200 जिल्ह्यांमध्ये फोफावला, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली. काँग्रेसनं देशाला नक्षलवाद दिला तर एनडीए सरकारनं देशाला विकासाचा मार्ग दाखवला, असा दावा खासदार डॉक्टर शिंदेंनी केला. जिस कांग्रेस ने अपनी कमजोरियों से इस देश को आतंकवाद और नक्सलवाद का जहर दिया, आज हमारी सरकार उन दोनों को जड़ से खत्म करने जा रही है. जिन युवाओं को विकास के उजालों में चलाना था, उसे नक्सलवाद के अंधेरे में धकेला गया. लेकिन हमारी सरकार ने क्या किया? गढ़चिरौली में 5000 युवाओं को नक्सलिज्म छोड़ने पर मजबूर किया और उनको मुख्य धारा में लाने का काम हमारी सरकार ने यहाँ पर किया. केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पूर्वी देशातून नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्धार केला होता. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट या मोहिमेअंतर्गत छत्तीसगडसह विविध राज्यात सुरक्षा दलानं नक्षलांच्या म्होरक्यांना ठार केलं, तर 10,000हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे केंद्र सरकारचं यश म्हणावं लागेल. नक्षलवाद संपवण्यासाठी गोळीला गोळीनं उत्तर देणं गरजेचं असलं तरी त्या भागातील सर्वांगीण विकास हा नक्षलवादावर प्रमुख उपाय ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.